नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 21 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया खाते वापरण्यास बंदी घातली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त अरब अमिरात। युनायटेड अरब एमिरेट्स मंत्रिमंडळाने सोशल मीडिया वापरासंदर्भातील नवीन नियम मंजूर केले आहेत। या नियमानुसार वैयक्तिक सोशल मीडिया खाते तयार करणे, वापरणे किंवा चालविण्यासाठी किमान वय 15 वर्षे निश्चित करण्यात आले आहे। सोशल मीडिया कंपन्यांना डिजिटल ओळख पडताळणी आणि AI आधारित वय पडताळणी प्रणाली वापरणे यामध्ये बंधनकारक करण्यात आले आहे। प्रश्न दुसरा, दीप्ती शर्माने कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झुलन गोस्वामी। दीप्ती शर्मा हिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 विकेट्स घेऊन झुलन गोस्वामी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे। त्यामुळे ती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली आहे। हा विक्रम तिने महिला T20 विश्वचषकात नेदरलँड्स विरुद्ध फिबे मोल्केनबोर हिला बाद करून घेतला आहे। महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी आणि कॅथरीन स्कायवर ब्रंट या तिघींच्या नावावर प्रत्येकी 355 विकेट्स आहेत। पुढला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशात पहिले पारंपरिक हिंदू मंदिर सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स। फ्रान्समध्ये सप्टेंबर 2026 मध्ये पहिले पारंपरिक हिंदू मंदिर सुरू होणार आहे। मंदिराच्या उद्घाटनानिमित्त 15 दिवसांचा विशेष कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे। प्रश्न चौथा आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रमांक कोणत्या संस्थेला प्राप्त झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT दिल्ली। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीने QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये 118वा जागतिक क्रमांक मिळवत भारतातील अव्वल स्थान पटकावले आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेला 134वा तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासला 170वा जागतिक क्रमांक मिळाला आहे। या क्रमवारीत 52 भारतीय विद्यापीठांचा समावेश असून भारत हा जगातील 5वा सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेला देश ठरला आहे। QS बद्दल जाणून घ्या तर QS याचा लॉंग फॉर्म आहे काक्वेरेली सायमंड। ही एक ब्रिटिश उच्च शिक्षण विश्लेषण कंपनी आहे जी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त वार्षिक QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स प्रकाशित करते। प्रश्न पाचवा, अलीकडे दिल्लीमध्ये 42 ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या जनकल्याण शिबिर या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेखा गुप्ता। रेखा गुप्ता यांनी दिल्लीमध्ये जनकल्याण शिबिर या उपक्रमाचे उद्घाटन केले। हा उपक्रम नरेंद्र मोदी यांच्या शासनाच्या 12 वर्षांच्या पूर्णतेनिमित्त आयोजित करण्यात आला आहे। 18 ते 20 जून 2026 या कालावधीत दिल्लीतील 42 ठिकाणी हे 3 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरांद्वारे नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रिपल इंजिन मॉडेल या संकल्पनेला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। प्रश्न सहावा, अलीकडे कोणत्या राज्यातील 4 पारंपरिक उत्पादनांना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम। आसाममधील 4 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक संकेतांक प्रदान करण्यात आला आहे। GI टॅग प्राप्त झालेली उत्पादने बघा, यामध्ये समावेश आहे कार्बी अंगलाँग हँडलूमचा, बिहू पेपाचा, बांबू क्राफ्टचा आणि देवरी हँडलूमचा। या नव्या नोंदणीमुळे आसाममधील नाबार्ड समर्थित GI उत्पादनांची संख्या एकूण 12 वर पोहोचली आहे। प्रश्न सातवा, आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव 2026 चे आयोजन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लद्दाख। 15 ते 21 जून 2026 दरम्यान लद्दाखमध्ये आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला आहे। हा महोत्सव संयुक्त राष्ट्रांच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे। महोत्सवाचे आयोजन लेह, सियाचीन बेस कॅम्प आणि पॅगॉंग सरोवर येथे करण्यात आले आहे।
16 जून 2026 रोजी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते लेहमधील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर येथे महोत्सवाचे उद्घाटन झाले. 18 जून 2026 रोजी इंटिग्रेशन ऑफ योगा फॉर पब्लिक हेल्थ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिगपा आणि महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रश्न 8 आहे, जागतिक संगीत दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 जून. जागतिक संगीत दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस याच्याशी सुसंगत ठेवून निवडण्यात आला आहे. तत्कालीन फ्रेंच संस्कृती मंत्री जॅक लँग आणि संगीतकार मॉरिस फ्लुरंट यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. या उत्सवाचे मूळ नाव फेते दा ला म्युझिक असे आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश संगीत सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आणि हौशी तसेच व्यावसायिक कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी सादरीकरणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. पुढला प्रश्न आहे, अलीकडे SC आणि OBC शिष्यवृत्ती योजनांसाठी कोणती अट रद्द करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अधिवास अट. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजनांसाठी अधिवास अट रद्द केली आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1.2 कोटी लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेतील प्रशासकीय अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता यामुळे कमी होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, न्यू डेव्हलपमेंट बँक NDB मध्ये सामील होणारा मध्य आशियातील पहिला देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उझबेकिस्तान. उझबेकिस्तानने अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेत प्रवेश केला आहे. उझबेकिस्तान हा NDBचा 10वा सदस्य देश तसेच मध्य आशियातील पहिला भागधारक देश ठरला आहे. या माहितीची पुष्टी अँड्रे बोकारेव NDB युरेशियन प्रादेशिक केंद्राचे महासंचालक यांनी दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.